गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आज पण आपल्याला कुठेतरी जायचं आहे. सो पहिलं आपण मस्त फ्रेश होऊया. चला मी आता झालेली आहे फ्रेश. आता आपण दिवाबत्ती करून घेऊया, कारण हे काल उपवासाचं आपण देवीचं पाठ मांडलेलं होतं. हे आपण थोड्या वेळ बत्ती वगैरे लावून पूजा वगैरे करून 1 तासानंतर आपण हे उचलून पण घेऊया. त्यामुळे आधीच आपण पूजा वगैरे करूया. चल भेटूया नंतर. चला आता आपली बत्ती वगैरे पण लावून झालेली आहे. तर आपण आता थोडा वेळ लाईव्हला बसूया, चहा वगैरे घेऊया. नंतर मी सगळे घरातली कामं झाल्यानंतर आता तुम्हाला सांगणार आहे की कुठे जायचं आपल्याला. सो हाय मित्रांनो, माझं लाईव्ह पण बंद झालेलं आहे. मी आता किचनमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता तुम्ही माझा किचनमध्ये पसारा किती पडला आहे, किती राडा मला आवरायचा आहे. विचार करा तुम्ही. आता हा एवढा राडा मला अर्ध्या तासात आवरून मला लग्नाला रेडी व्हायचंय. परत मला लग्नाला जायचंय. तो आपण आता रेडी होऊ ना, त्याच्या आधी भेटूया, मग नंतर रेडी होऊया. ओके चला. A few moments later. हाय मित्रांनो, ब्रेक नंतर मी परत आलेली आहे. माझे सगळी किचनची कामं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही माझे सगळे किचनची कामं झालेली आहेत. आता आपण पटकन रेडी होऊया आणि आपण लग्नाला जाऊया. चलो भाई. हाय मित्रांनो, आम्ही दोघे जण झालो आहोत रेडी. आता जाऊया आपण. ओके, कशी रेडी झालेली आहे सांगा बरं मला. कमेंट नक्की करा. ओके, कशी झाली मी रेडी सांगा. चला आपण जाऊयात आता लग्नाला. बघू शकतात तर रस्ता क्लिअर आहे. मुंबईची ट्रॅफिक एवढी नाही आहे. सो आपण आपल्या जागी आलेलो आहोत. माझा अवतार बघू शकता किती खराब झालेला आहे. आणि ते आम्हाला एक मामा पण भेटलेले आहेत. मामा हे बघा, हे आमचे मामा आहेत. हे पण आम्हाला भेटलेले आहेत. तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया. पहिली गोष्ट तर आधी केस बीस नीट करून घेऊ. आपण लग्नाला जातो, एवढा लांबचा प्रवास केला गाडीवर, खूप महागात पडलाय. सो हाय, आता माझी एंट्री झालेली आहे हॉलमध्ये. तर आपण जाऊया मस्त. आता लग्न चालू झालेलं आहे. आम्ही लेट पोचलेलो आहात. बघू शकता आम्ही लेट पोचलो आहेत. आई गावाला आहे. आमचे काका भेटलेले आहेत आम्हाला. झालो बाई एकदाची. हाय मित्रांनो, माझे काकू आहे आणि हे तर तुम्ही ओळखता तुमचे भाऊजी. तर हा माझा भाऊ आहे छोटा, बघू शकता तुम्ही. हाय भाई. मित्रांनो चला या जेवायला. बघू शकता गर्दी किती आहे. आधी नंतर नवरदेव नवरीला भेटूया, पहिले पोट पाणी करूया. हे बघा तुमचे दाजी पण जेवतायत. सो या सगळ्यांनी जेवायला. जेवणात बघू शकतात तुम्ही, हा आहे पनीर पराठा, आलूची सब्जी, पनीर सब्जी, पापड आणि सॅलडमध्ये आहे खूप सारं. पास्ता आहे, रसगुल्ला आहे आणि राईस आहे. ओके,
मित्रांनो, आता आम्ही लग्न अटेंड केलेलं आहे, जेवण पण झालेलं आहे, नवरा नवरीला भेटलेलो पण आहेत. तर आम्ही आता जाऊया घरी, जातोय घरी नाही, साहेबांचं पोलीस स्टेशन आहे, ते पोलीस स्टेशनला भेट देऊया आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. साहेबांचं जुनं पोलीस स्टेशन आहे, ते बोलले की भेट दिल्याशिवाय जायचं नाही, म्हणून आपण जाऊया आता पोलीस स्टेशनला भेट द्यायला. तिथे पण मी काही यांचे मित्र दाखवते तुम्हाला. बघा, लग्नाच्या गाड्या मस्त अशा सजलेल्या आहेत नवरा नवरीच्या. मित्रांनो, आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहात. बघू शकता तुम्ही पोलीस स्टेशन. आणि साहेब, त्यांचं जुनं पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला दाखवते मी. जुनं पोलीस स्टेशन आहे त्यांचं, जुनं पोलीस स्टेशन आहे. साहेब गेलेले आहेत, कुठे आहेत बघू, आपण शोधूयात साहेबांना. साहेब गेले कुठे? साहेब इथे आहेत. साहेब आतमध्ये गेलेले आहेत. आपण जास्त बोलू शकत नाही, पोलीस स्टेशन आहे त्याच्यामुळे जास्त आपण दाखवू शकत नाही, उगाच नको काही गोष्टी. ओके, बघा किती पॉश पोलीस स्टेशन आहे. तो आतमध्ये पण रूम आहेत पॉश एकदम. हाय साहेब. हां, तुमच्या जुन्या पोलीस स्टेशनला येऊन तुम्हाला कसं वाटलेलं आहे? आणि तुमचे मित्र आहेत, कुठे आहेत तुमचे मित्र सगळे? त्यांच्या आता बहुतेक करून बदल्या झालेल्या आहेत आणि एक दोनच आहे तिथे, त्याच्यातला एक मित्र भेटला. मग तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला तुमचं जुनं पोलीस स्टेशनला भेटून आनंद वाटला. ओके, भेटून आनंद वाटला का? बघा, हे बघा, या बिल्डिंगींना आता कसं बघायचं हो आपण? कसं बघायचं आता? पोलीस स्टेशनच्या समोर एवढ्या मोठ्या बिल्डिंगी, काही खरं नाही बाबा. हे दुसरे मित्र यांचे भेटलेले आहे त्यांना. तर कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या मित्राशी भेटून? अति आनंद होतो. बघू शकता, आम्ही दुसऱ्या छोट्याशा पोलीस स्टेशनला भेट द्यायला आलेलो आहे, कारण आमच्या साहेबांना सगळ्यांनी कॉल केलेले, आलात तर आम्हाला भेट दे म्हणून साहेब आले भेटायला. साहेब गेलेत आतमध्ये, मी जाऊ शकत नाही. हे दोघं भाऊ भेटलेले आहेत. आता आपण यांना विचारा, यांना भेटून किती वर्षांनी कसं वाटतंय? बोला. एकदम बरं वाटतंय, एकदम छान वाटतंय. छान वाटतंय. मला बऱ्याच दिवसापासून भेटला नव्हता. आमची शेवटची भेट वर्तकनगर पोलीस स्टेशनला झाली होती आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी बाळा इकडं आलेला आहे आणि आता मला भेटलेला आहे. तुमच्या भाऊजींचं कंसात नाव बाळा आहे बरं का. तो पण चला, आम्ही उसाचा रस पितो इथे. हो साहेब, आहेत का तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये? 60 लाख म्हणले ना. उसाचा रस आम्हाला दादाने उसाचा रस पाजलेला आहे. सो थँक्यू दादा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत घरी. मस्त फ्रेश होऊया, चेंज करूया आणि आपण एका अजून हळदीला जायचे, तिथे भेटूया आपण. हाय, मी घरी येऊन मस्त अशी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि माझं दुपारचं लाईव्ह बघा, दुपारचं लाईव्ह पण मी घेत आहे, म्हणजे एकात मी 2 कामं करत आहे. तर आता आपण मस्त लाईव्ह वगैरे झाल्यावर आपण मस्त चहा घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हळदीच्या कार्यक्रमाला भेटूया. सो हाय मित्रांनो, आता आपण मस्त रेडी झालेलो आहे, चहा वगैरे घेऊन आता आपण जाऊया हळदीच्या कार्यक्रमाला. कशी दिसते मी, तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही कमेंट नक्की करा. ओके, मी बॅक कॅमेराने दाखवते मी कशी दिसते. ती नाही दाखवू शकत, ठीक आहे, जाऊ द्या. बघू शकतात आमचे साहेब मावड्या कसे चाललेत हळदीला. चाललोय आता.